मंडळी झालं असं ब्लॉगिंगची हवा अंगात गेली असताना एक दिवशी मॉर्निंग वॉकला जाताना असं इन पाहायला भेटला. झेंडू पिकाच्या लागवडीमध्ये पाणी भरायचं काम चालू आहे. हे आपले झेंडू पीक, हे पाणी लावले. आता तिथून सुरू झालेला ब्लॉग इथपर्यंत झाडांची वाढ होत आला. एक दिवशी काय झालं, घरासमोरचा प्लॉट खूप खराब झाला होता. त्यात मशागत करून घेतली, सेक्टर लावला, छोटा साऱ्या पाडून घेतल्या. साऱ्या पाडल्यावर आणली झेंडूची रोपं. म्हटलं झेंडू लावू आपण, दसरा जवळ आलाय. मग झेंडूची लागवड करायला आपले गावकरी आले. त्यांनी मस्तपैकी एकदम लाईनशीर पद्धतशीरपणे झेंडूची लागवड करून दिली. झाडं लावून झाल्यावर पहिलं काम म्हणजे पाणी देणं. मग झाडाला पोटभर पाणी दिलं. प्रत्येक झाड पोटभर पाणी देणं, असं पाणी पिलं. मग 2 दिवसांनी जेव्हा पाणी झाडांनी मस्तपैकी पोचलं तेव्हा प्लॉटची ही परिस्थिती होती. त्यानंतर काही दिवस गेले, मग पाण्यामुळे आले गवत. मग गवतांनी पार प्लॉट भरून गेला. मग आले आपले वुमन एम्पॉवरमेंटची टीम. वुमन एम्पॉवरमेंट टीमने सगळ्या प्लॉट असा चकाचक करून टाकला. पहा तुमच्या डोळ्यांनी कसं दिसतोय तुम्हाला. मग त्यानंतर वेळ आली शेंडा मारण्याची. मग पटापट सगळ्या झाडांचे शेंडे मारण्यात आले. शेंडे मारल्याने काय होतं, वरती झाडाला अन्नरस जो आहे तो खाली झाडाला व्यवस्थित मिळतो आणि झाडाची वाढ चांगली होती. मग आला तो दिवस जेव्हा झाडांनी काढल्या कळ्या सुरुवात झाली. मग काही थोड्याशा कळ्या थोड्या मोठ्या झाल्या. एक सिनेमॅटिक करायचा प्रयत्न केला. बघा सिनेमॅटिक जमलाय का. माणूस नवीन आहे, समजून घ्या. अजून एवढा अनुभव नाही मोबाईल धरायचा. त्यानंतर जसं सुख येतं तसं त्याच्या मागून दुःख पण येतं. मग आला कांडी करपा लागले झाड जाळायला. मग काय गेलो, मित्र दुकानावर घेतलं पटकन मर्जर घेतलं. मर्जरचा स्प्रे रप मारून टाकला. स्प्रे माझ्यावर 2 ते 3 दिवसांनी प्लॉट पुन्हा असा डेव्हलप झाला. पहा